दिवाळीतलं पहिलं अभ्यंग स्नान। आरोग्य आणि धार्मिक दृष्टीने नरक चतुर्दशीचं काय महत्त्व आहे जाणून घेऊया वेदाचार्य मोरेश्वर घैसास गुरुजी यांच्याकडून। पहिला दिवस म्हणजे नरक चतुर्दशी। या नरक चतुर्दशीचं विशेष असं आहे की सूर्योदयापूर्वी प्रत्येकाने अभ्यंग स्नान करावं। अभ्यंग स्नान म्हणजे आपल्याला माहितीच आहे, सुवासिक तेल उठणं म्हणजे सगळं आयुर्वेदाचंच त्याच्यात हे आहे। आणि असं हे उठणं आणि तेल लावून म्हणजे सूर्योदयापूर्वी सगळ्यांनी अभ्यंग स्नान करावं। त्या दिवशी यमाला, त्या दिवशी सुद्धा यमाची एक प्रार्थना आहे, ती प्रार्थना करावी। सगळ्यांनी त्या दिवशी विशेषत्वाने स्नान हे मंगल करावं। मंगल स्नान म्हणजे आपल्याकडे आंघोळीला जेव्हा आपण बसतो तेव्हा आपल्या घरातल्या माणसांनी प्रत्येकाला त्या ठिकाणी ओवाळणं हे सुद्धा त्याच्या आयुष्यवर्धक सांगितलेलं आहे। म्हणून स्नान करत असताना मध्ये घरातल्या स्त्रियांनी प्रत्येकाला ओवाळावं। नरक चतुर्दशीचं हे महत्त्व आहे। नरक चतुर्दशी या दिवशी नरकासुराचा वध हा कृष्णाने केला, म्हणून त्या ठिकाणी त्या नरक चतुर्दशीला महत्त्व आहे। पण प्रत्येक सणामध्ये विशेषत्वाने काही सांगितलेलं आहे। तर नरक चतुर्दशीचं विशेष म्हणजे संपूर्ण दिवस हा आनंदात घालवावा आणि प्रत्येकाने सूर्योदयापूर्वी, कारण आपल्याकडे चौथा प्रहर जो आहे रात्रीचा, तो म्हणजे साधारण 3:30-4 ला सुरू होतो। त्यावेळेला उठून प्रत्येकाने अभ्यंग स्नान करावं आणि तसं केलं नाही तर शास्त्रामध्ये दोष सांगितलेला आहे। आणि त्यानंतर स्नान करावं, देवाला देवदर्शन करावं, घरातल्या वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करावा आणि आपल्याकडे जी फराळ करण्याची पद्धत आहे ही सगळ्यांनी एकत्र बसून संपूर्ण दिवस आनंदात घालवावा, फराळ करावा, बाहेरच्यांना आपल्या नातेवाईकांना बोलवावं आणि एक दिवस, पहिला दिवस हा अत्यंत आनंदात घालवावा। आणि त्यामुळे नरक चतुर्दशीचं महत्त्व हे पहाटे 4 ते 6 या वेळात जे आपण स्नान करतो त्याच्यामध्ये विशेषत्वाने सांगितलेलं आहे। आणि म्हणून नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान हे प्रत्येकाने न चुकता करावं, याच्यामध्ये त्याचं कल्याण आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।